जय शिवराय मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री केशवराज महाराज पांडवकालीन मंदिराची माहिती घेतली. तर आता आपण पार्ट 2 मध्ये कड्यावरचं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललो आहे. मुंबईपासून 249 किलोमीटर आहे आणि माझ्या गावापासून म्हणजे म्हाप्रल येथून 63 किलोमीटर आहे. दापोलीतील आंजर्ले गावातील कड्यावरचं गणपती हे सुमारे 600 वर्षांहून अधिक जुने जागृत देवस्थान आहे. 1430च्या सुमारास शिलाहार राजवंशाच्या काळात काळ्या पाषाणात हे मंदिर बांधल्याचे मानले जाते. तेथील गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. तर मित्रांनो, आपण तिथे जाऊन बघूयात. तर आपण पोचलो आता कड्यावरच्या गणपती बाप्पाच्या इथं. आपली गाडी आपण इथं उभी केली आणि आपल्या पाठी दिसतं इकडं गणपती मंदिर. आपण जातो तिकडं आता. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजारले. आज रविवार असल्यामुळे पब्लिक बघताय. जाऊया मंदिरामध्ये. मंदिराची वेळ बघा, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत दिलेली आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. मंदिर बघताय, मंदिराचा परिसर. आज गर्दी पण आहे दिसते इकडं, आजूबाजूला दुकान आहेत. चला जाऊया आतमध्ये. मधला एरिया बघा. सर्वांनी हातपाय धुण्यासाठी जात आहेत सर्वजण. मंदिराचा परिसर बघा एकदम. मंदिरामध्ये येतात तर एकदम फुल साईजचे कपडे घालून या. तलाव दिसतो. तलावात कासव आहेत आणि इकडे दर्शनाला लाईन लागली. समोर शिवमंदिर आहे, त्याच्याच बाजूला तिथं कमळ फुललं आहे बघा. झूम करून दाखवतो मी. शंकराच्या मंदिराच्या समोर हे हवनकुंड आहे. त्याच्यानंतर तुळशी पात्र आहे आणि तो एक स्तंभ दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर शंकराच्या मंदिरासाठी लाईन बघा इकडं आणि आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो, मंदिरामध्ये दर्शन तर झालं आपलं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि बाजूला शिवमंदिरसुद्धा आहे. शिवमंदिराच्या पाठी बघताय गणपती बाप्पाने तिथे पहिला पाऊल ठेवला होता. तर आपण तिकडे जातोय. या रस्त्याने जायचं तुम्हाला गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल बघायला. तर आपली सर्व मित्रमंडळी गणपती बाप्पाच्या जिथे पहिलं पाऊल ठेवलं आहे त्यांनी ते बघायला चालले सर्वजण. बघताय मस्त जागा आहे. फॅमिलीसोबत तुम्ही सुद्धा येऊ शकता इकडं. आज संडे असल्यामुळे बऱ्यापैकी माणसं आहेत इकडं. इकडे बाजूलाच हनुमानाचं मंदिरसुद्धा दिसतं आपल्याला. दर्शन घेऊया. जय श्रीराम. आणि तिकडे व्ह्यू बघताय, समुद्र दिसतं तिकडं, अरण्य बीच. थोडं पुढं आलात की तुम्हाला दिसेल. तर व्यवस्थित त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे श्री गणपतीचे पाऊल. बघतो आपण आता. लाइटिंग पण आहे ना. आपण व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाने जे पहिलं पाऊल ठेवलं आहे तिथंसुद्धा आपलं व्यवस्थित दर्शन झालं आहे. आपला मित्र परिवार साईडला बसला आहे.
आमचे मित्रमंडळी. बाप्पाच्या पावलाचे दर्शन झाले. तसंच आपण खाली जातोय. दुर्गा मातेचं मंदिर आहे, जाऊया. तर पप्पे भाई, कसं झालं देवदर्शन? खूप मस्त होतं. कारण यावेळी आम्ही 2 लोकेशन घेतले होते. पहिलं लोकेशन म्हणजे श्री केशवराज महाराज मंदिर होतं आणि दुसरं लोकेशन म्हणजे अंजल येथील श्री बाप्पाचं काड्यावरचं गणपती ते होतं. दोन्ही पण लोकेशन खूप मस्त होते. खूप मस्त म्हणजे खूप एन्जॉयमेंट केलं आम्ही. पोरांनी खूप एन्जॉय केला आहे, आवडलं आहे त्यांनासुद्धा. बाकी मंडळीला पण सुद्धा आवडलं आहे. आमच्यासोबत दादा आला आहे, त्यालासुद्धा कोकणातले लोकेशन आवडले आहेत. तो ऑलरेडी खेडचाच आहे. तर जाऊया आपण मंदिराकडे. तर मंदिराजवळ आलो आम्ही. तेव्हा ते मंदिर दिसतं तुम्हाला. श्रीकृष्णाचं पण मंदिर आहे तिथं. आणि आसपासचा जर परिसर तुम्ही बघितलात, एकदम निसर्गरम्य वातावरण, स्वर्गसुख. गणपती बाप्पांचे भाऊ श्री कार्तिकेय यांचं हे मंदिर आहे. आपण जातो आहे. शंकराची पिंडी पण दिसते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमः पार्वतीपते. हर हर महादेव. काल शस्त्र दारिद्र्य हर हर महादेव. इकडे आपले नंदी महाराज. हर हर महादेव. माड आहे इकडं, खूप भारी दिसतंय. त्याच्या बाजूला एक विहीर पण आहे. बघूया त्याच्यात पाणी आहे का. विहिरीत पाणी तर भरपूर दिसतं आहे. पाणी निवळ पण आहे. बाजूला इकडे केळीचे झाडं आहेत. त्याच्या बाजूलाच जुन्या काळात पाणी साठवण्यासाठी त्याच्याच बाजूला हे सुद्धा दिसतंय. आणि आजूबाजूचा परिसर खूप भारी दिसतोय. मित्रांनो, आजचे आपले लोकेशन सर्व झालेले आहेत. आपण पहिलं केशव महाराजांचं मंदिर केलं, जे पांडवकालीन आहे 5000 वर्षापूर्वीचं. त्याच्यानंतर आपण कड्यावरच्या गणपतीकडे आलो. त्याच्यानंतर एक आउटसाईडचे थोडे मंदिर वगैरे बघली. तर आपण आपल्यासोबत जे मित्र आलेत त्यांचा पण रिव्ह्यू घेऊया की त्यांना कसं वाटलं म्हणून. तर मी पहिले माझी बहीण ऋषिकाला विचारतो की तिला कसं वाटलं की ही देवदर्शनाची ट्रिप. देवदर्शनाची ट्रिप खूप छान होती. म्हणजे केशवकालीन पांडवकालीन जो मंदिर आहे तो पण बघायला भेटला. त्यानंतर बारमाही पाणी ते कसं म्हणजे साठवलं जातं त्याच्यावरून म्हणजे ते बघितलं. परत कड्यावरचा गणपतीचे पाऊल, जुन्याकालीन मंदिरं सर्व खूप भारी झाली. तर हिचा पण रिव्ह्यू एकदम पॉझिटिव्ह आला. शहराच्या गडबडीतून आपण निदान 1 महिन्यातून एकदा तरी अशा ठिकाणी आलं पाहिजे जिथं आपलं मन प्रसन्न होईल. शहराच्या गडबडीमध्ये आपलं सर्व ताण या अशा लोकेशनमुळे तो आपला ताण आपल्यावर जो असतो तो कमी होईल. तर कोणी प्रश्न विचारला की तुला शहरातली लाईफ आवडते की गावची, तर मी 101% बोलून की मला गावची लाईफ आवडते. तर आपण माझ्या मित्राला सुद्धा विचारूया की त्याला कोणती लाईफ आवडते. प्रवीण, तुला कोणती लाईफ आवडते? गावची. मुंबईच्या धावत्या जीवनापेक्षा गावचे साधे आणि सोयीस्कर जीवन हेच चांगले आहे. धन्यवाद. चला तर मित्रांनो, मग आपण आपली व्हिडिओ इथं स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अशाच एका लोकेशनसोबत आपण भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.